विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरमधील शेवटचा घटक किंवा प्रकरण, त्यालाच शिक्षण आणि वृत्तपत्र हे प्रकरण, आणि या शिक्षण आणि वृत्तपत्र या प्रकरणातील शेवटचे 2 पॉईंट, तेच म्हणजे व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 1878 आणि लॉर्ड रिपनचं वृत्तपत्रविषयक धोरण यावर आधारित जे काही प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. कालच्या पिरियडमध्ये आपण हंटर कमिशन आणि विद्यापीठ कायदा जो 1904चा, या 2 कायद्याबद्दलची किंवा ज्या महत्त्वपूर्ण बाबीबद्दलची माहिती पाहिली किंवा त्यावर प्रश्न पाहिले. आज आपण व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 1878 आणि लॉर्ड रिपनचं वृत्तपत्रविषयक धोरण यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्नाचं स्वरूप पाहत असताना काही या दोनही भागावर थोडे प्रश्न आढळून येतात. त्याचबरोबर काही प्रश्न मी तुमच्या PDF फॉर्ममध्ये ग्रुपवर सुद्धा टाकलेला आहे तुमच्याकडे, त्याचासुद्धा अभ्यास करा. तर आपला पहिला प्रश्न जो 1878च्या व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट यावर आधारित प्रश्न पाहू. तर पहिला प्रश्न, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट भारतात ब्रिटिश शासकाने केव्हा लागू केला? व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट भारतात ब्रिटिश शासनाने 14 मार्च 1878 मध्ये लागू केला. पुढचा प्रश्न, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्टला मराठी भाषेत कोणत्या नावाने ओळखले जाते? व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्टला मराठी भाषेत देशी भाषिक वृत्तपत्र बंदीचा कायदा म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट लागू करणारा भारतातील व्हाईसराय कोणता? व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट भारतात लागू करणारा व्हाईसराय हा लॉर्ड लिटन हा होता. पुढचा प्रश्न, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणाच्या काळामध्ये लागू करण्यात आले? व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड लिटन या व्हाईसरायच्या काळामध्ये लागू करण्यात आले. पुढचा प्रश्न, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट भारतात कोणत्या नावाने प्रचलित झाला? व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट भारतामध्ये वृत्तपत्रावरील बंदी किंवा देशी भाषिक वृत्तपत्र बंदी म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढचा प्रश्न, इसवी सन 1878 मध्ये मुंबई प्रांतात किती वृत्तपत्र प्रकाशित होत होते? इसवी सन 1878 मध्ये मुंबई भागात 62 वृत्तपत्र प्रकाशित होत होते. पुढचा प्रश्न, उत्तर पश्चिम प्रांत, त्यालाच अवध किंवा मध्य प्रांत म्हणून ओळखलं जातं, या प्रदेशात किती वृत्तपत्र प्रकाशित होत होते? उत्तर पश्चिम प्रांत, त्यालाच अवध मध्य प्रांतामध्ये जवळपास 60 वृत्तपत्र हे प्रकाशित होत होते. त्याच्यानंतर बंगालमध्ये प्रकाशित होणारे वृत्तपत्र किती होते? बंगालमध्ये प्रकाशित होणारे वृत्तपत्र हे 28 होते. मद्रासमध्ये प्रकाशित होणारे वृत्तपत्र किती होते? तर मद्रासमध्ये देशी भाषेमध्ये प्रकाशित होणारे वृत्तपत्र 191 होते. पुढचा प्रश्न, भारतामध्ये व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणत्या तारखेला लागू करण्यात आला? भारतामध्ये व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 14 मार्च 1878 मध्ये लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्टनुसार वृत्तपत्र जप्त करण्याचा अधिकार कोणाला होता? तर व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्टनुसार वृत्तपत्र किंवा संपादकाचे जे छापखाना आहे तो बंद करण्याचा किंवा जप्त करण्याचा अधिकार जिल्हा न्यायाधीशाला देण्यात आला. पुढचा प्रश्न, न्यायाधीशांनी केलेल्या कारवाईवर भारतीय लोकांना न्यायालयात जाण्याचा अधिकार होता की नाही? तर न्यायाधीशांनी केलेल्या कारवाई विरोधात
न्यायालयात अपील करण्याचा अधिकार भारतीयांना नव्हता. पुढचा प्रश्न, देशी भाषिक वर्तपत्रांना टिकून आपले वर्तपत्र टिकून राहण्यासाठी कोणत्या 2 बाबी बंधनकारक करण्यात आल्या? देशी भाषिक वर्तपत्रांना आपलं अस्तित्व किंवा आपले वर्तपत्र टिकून ठेवण्यासाठी शासनाकडून वर्त तपासणी करून घेणं आणि सेन्सॉर पत्र हे बंधनकारक होतं. पुढचा प्रश्न, देशी भाषिक वर्तपत्र बंदीच्या कायद्याने कोणत्या 4 वर्तपत्रावर कारवाई करण्यात आली? देशी भाषिक वर्तपत्र बंदीच्या कायद्याने सोमप्रकाश, भारत मिहिर, ढाका प्रकाश आणि सहचर या 4 वर्तपत्रावर कार्यवाही करण्यात आली. पुढचा प्रश्न, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट भारतात लावण्याचे कारण काय? तर व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा भारतात लावण्याचं कारण म्हणजे समाजातील प्रबोधन किंवा जी लोक चळवळ होती ती थांबवणे हा होता. पुढचा प्रश्न, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लागू करणारा लिटन कोणत्या धोरणाचा होता? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लावणारा लॉर्ड लिटन हा साम्राज्यवादी धोरणाचा होता. पुढचा प्रश्न आपण पाहू आता. हे झालं 1878च्या व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टवर आपण प्रश्न पाहिले. आता त्याच्यानंतरचे प्रश्न म्हणजेच लॉर्ड रिपनचं वर्तपत्रविषयक धोरण. आता या लॉर्ड रिपन हा 1881-82 मध्ये तो भारताचा व्हाईसरॉय बनला आणि त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये आपले वेगवेगळे बदल करण्यास, भारतातल्या महत्त्वपूर्ण बाबी त्यांनी करण्यास प्रारंभ केला. आता त्यामध्ये पाहू तर लॉर्ड रिपन यांनी वर्तपत्र बंदीवरील कायदा केव्हा रद्द केला? लॉर्ड रिपन यांनी वर्तपत्र बंदीवरील कायदा 19 जानेवारी 1882 मध्ये केला. पुढचा प्रश्न, लॉर्ड रिपन यांनी तत्कालीन स्थितीमध्ये रद्द केलेला कायदा कोणता होता? लॉर्ड रिपनने तत्कालीन स्थितीमध्ये रद्द केलेला कायदा म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट होता. पुढचा प्रश्न, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट मुक्त केल्यामुळे भारतातील किती वर्तपत्रांनी रिपनबद्दल कृतज्ञता मानली? तर लॉर्ड रिपनने व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केल्यामुळे 58 देशी भाषिक वर्तपत्रांनी कृतज्ञता बाळगली किंवा कृतज्ञता मानली. हे होतं लॉर्ड रिपनचं वर्तपत्रविषयक धोरण. आणि याबरोबरच आपलं जे काय शिक्षण आणि वर्तपत्र या महत्त्वपूर्ण पॉईंटला आपण पूर्णपणे संपलेला आहे. आणि याबरोबरच आपला BA तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 हा पेपर पूर्णपणे संपलेला आहे. आणि आत्तापर्यंत आपण जो भाग बघितला म्हणजे जवळपास 4 प्रकरण प्रथम समजून घेतलं, त्यावर प्रश्न आणि उत्तरे समजून घेतली. त्याच्यामधले 4 प्रकरणामध्ये पहिलं प्रकरण महात्मा गांधीची चळवळी, त्याच्यानंतर दुसरं प्रकरण क्रांतिकारी चळवळी, तिसरं प्रकरण घटनात्मक विकास आणि चौथं प्रकरण जो आज आपलं पूर्णपणे संपलं ते म्हणजेच शिक्षण आणि वर्तपत्र. याबरोबरच आपल्या BA तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे याच्यामधला आधुनिक भारताचा इतिहास हे पेपर पूर्णपणे संपलेला आहे. तर मी जे प्रश्न आणि उत्तरे तुम्हाला जे सांगितलं ते सुद्धा महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर जे प्रश्न मी PDF फॉर्ममध्ये आपल्या ग्रुपमध्ये टाकले आहे ते सुद्धा महत्त्वाचे आहे. त्याचासुद्धा तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे.